चला माझा आवाज 2:55 पर्यंत पोहोचत असेल तर या इकडे इकडे मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. रायडर आउट. आता पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये धावत आलेला आहे तो राईट करण्यासाठी. बघूया आता आपल्या संघासाठी काय करत आहे तो. उत्कृष्ट अशी फलंदाजी तशीच गोलंदाजी अशी बोलता येईल ती त्यांच्याकडनं चांगली अशी. बघूया आता इकडनं कोमली संघाचा हे जितेश मेंगाळ चांगली अशी उत्कृष्ट आपली फलंदाजी दाखवता येतो ग्राउंड मध्ये. बघूया आता आपल्या संघासाठी काय करता येतो. पुन्हा एकदा चांगल्या अशी फलंदाजी करत दाखवताना बघूया आपली संघासाठी काय करत आहे तो. XYZ स्वरूपात मारा करत आहे तो. बोरीचा मालाचा संघाचा आपल्या संघासाठी चांगली अशी पकड मारली आहे ती गोमोली संघाने. आता बोमली संघाचा रायडर मानला जातो तो काय ना जितेश मेंगाळ चांगली अशी उत्कृष्ट फलंदाजी करत आहे तो आपल्या संघासाठी. बघूया काय करत आहे तो. पुन्हा एकदा चांगली अशी रेड मारताना स्वरूपात रिटर्न आलेले आहेत ते आपल्या संघासाठी. बघूया बोरीच्या मालात ना आपल्या संघासाठी काय करत आहेत ते बघूया. आपले उत्कृष्ट चांगली अशी फलंदाजी चालू आहे ती यांच्याकडनं. बघूया रिटर्न नाबाद चालू बादशाह चांगली अशी उत्कृष्ट अशी चढाई करत आहे तो आपल्या संघासाठी. बघूया पुन्हा एकदा चांगला असा ग्राउंड गाजवलेला आहे त्यांनी. बघूया चांगली अशी फलंदाजी करत आहे तो. बघूया काय करत आहेत ते. चांगली अशी पकड मारलेली आहे ती पकड बोलता येईल. आता बघूया बोराच्या मालाचा संघरक्षक चांगली अशी फलंदाजी करत आहे तो ग्राउंड मध्ये. बघूया पुन्हा एकदा भोमुली संघासाठी ग्राउंड तापवलेला माणूस बोलता येईल तो परत एकदा चांगल्या पद्धतीने रिटर्न जाण्याची शक्यता आहे ती 100%. भोमुली संघाचा 09 असाल तर एक मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. बोमुली संघाचा बोरीचा माळाचा चांगला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणारा चांगला अशी हे खेळणारा चांगला ग्राउंड चांगली अशी पकड मारली बोलता येईल ती बोमली संघाकडनं. उत्कृष्ट अशी फलंदाजी बोलता येईल ती बोमली संघाकडनं. रायडर आता बोरीचा माल चांगली अशी आलू नको चांगली अशी रेड मारताना बघितला तुम्ही पुन्हा एकदा. आता बोरीचा माळाचा कर्णधार पकड मारताना रेड मारत असताना पुन्हा एकदा चांगला ग्राउंड मध्ये चांगली अशी फलंदाजी करतो असा मानला जाणारा तो प्लेयर. हॅलो पुन्हा एकदा रिटर्न जाताना बोरीचा माळातला कर्णधार भोवली संघाचा चांगला उत्कृष्ट असा खेळाडू अमित.
पुन्हा एकदा बोरीच्या माझ्या संघाचा शड पातळचा रेडर काय करत आपल्या संघासाठी 2-4 राशी गुण फरक असताना भोमलिया प्रणानात काय करत आपल्या संघासाठी आणि मला वाटतं तो रिक्त असते मागं परततोय त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जितेश बेंगाल ज्याच्या खांद्यावर पूर्ण संघाची जबाबदारी असणारा हा जितेश बेंगाल बबन बेंगाल यांचा सुपुत्र उत्कृष्ट अशी यांची चढाई आणि टेक्निकल आणि डोकरेटी म्हणावल्या गेल्या प्लेयरला आणि तो दुवाडाय करोया मोरया स्थितीत भोमली संघाच्या प्रणानात भोरीच्या माळिया संघाचा सडपात्याचा खेळाडू काय करत आपल्या संघासाठी पाय मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं जो डावीकडून उजवीकडे समीकरण असताना आणि कुठेतरी जाळ बंद करत जातोय रेडर बाद पुन्हा एकदा 2-1 अशी लढत श्रीकृष्ण भोमली संघाचा जितेश बेंगाल तुम्हाला मी म्हटलेलं आहे असा प्लेयर आहे उत्कृष्ट असं रेडर म्हणावं लागेल 2-1 अशी आणि मला वाटतं तो रिक्त असं मागं परतलेला आहे पुन्हा एकदा जितेश बेंगाल यांची चढाई हुशार चपळ असा रेडर पुन्हा एकदा भोरीच्या माळ संघाच्या प्रणात जितेश बेंगाल 2-1 अशी समीकरण असताना सहजरित्या पाहूया काय करू शकतो आपल्या संघासाठी आणि रिक्त असते मागं परततोय 5 गुणाची आघाडी डेफावडी संघाकडे काय करत आपल्या संघासाठी डेफावडी संघाचा 7 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू पुन्हा एकदा जितेश बेंगाल यांची चढाई 2-1 अशी लढत देताना पाहायला मिळते ग्राउंड नंबर 2 वर आणि मांडीवर मारली तर जितेश साऊंड कंट्रोल ठेव दुवाडा करूया मरूया स्थितीत पाहूया काय करत आपल्या संघासाठी जितेश बेंगाल चढाई मला वाटतं काय तापलेलं दिसतंय पुन्हा एकदा मांडीवर दावा मारून देतोय खोटाचा खोटाच होता मित्रा खराचा खोटच होतोय कधी पण खरं बोलावं आपण कुठे खेळ होतो दाखवतो इनामदारी दाखव आणि आपण गावाचं नाव सुद्धा इनामदारी आहे या ठिकाणी इनामदारीच खरं बोलायचं आहे सामना समजा शेवटचे 5 मिनिट पुन्हा एकदा जाळ बंद केलं जाते भोरीचे माणूस संघाकडून 1 गुणाची निवड करून जातोय 10-12 2 गुणाची आघाडीवर खेळतोय बोरावडी संघ काय करत आपल्या संघासाठी आणि मला वाटतं पुन्हा एकदा डॅश केला जातोय सीमारेषा पार केला जातोय डेफावडी संघाच्या हुकमी असा रेडरला आणि मला वाटतंय बोरावडी संघाने 2 गुणाची आघाडी घेऊन खेळतोय 12-13 12-14 अशी लढत चालू आहे
मेमरी साऊंड कंट्रोल सामना संपण्यासाठी शेवटचे 4 मिनिट असा गुणफलक सांगतोय. ते समजतील की मी आरडूनच किंवा बोंबलूनच इथं घसा दुखावला, याची नोंद घ्या. फुकटचे तुमचे 500-600 रुपये डॉक्टरकडे जातील, याची नोंद घ्या. पुन्हा एकदा एक गुणाची निवड करून येतोय. अशी शिस्त नजरा हटी दुर्घटना घटी, परंतु दुर्घटना घटून दिली नाही जितेश मेंगाळ यांनी. पुन्हा एकदा बोरीचे माळ संघाचा मला वाटतं काय पाय उचललेला गेला नाही. 3दा अशी लढत राऊंड नंबर 2 वर चालू आहे. जितेश मेंगाळ यांना क्रॉस पकडण्यात येत आहे आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा चाळ बंद केला जातो. दुवा डाय करूया मरूया स्थितीत बोरीचा माळा संघ कुठेतरी पिछड्यावर दिसतोय. बोनस पॉइंट आर्यन आवाटी, अनंता आवाटी यांचा सुपुत्र काय करत आपल्या संघासाठी. 5दा अशी लढत 5 गुणाच्या आघाडीवर खेळतोय आर्यन आवाटी. आणि मला वाटतंय पुन्हा एकदा त्याला जाळबंद केलं जातोय. सामना संपण्याच्या शेवटची 2 मिनिटं. पुन्हा एकदा जाळबंद, पुन्हा एकदा जितेश मेंगाळ चढाई क्रॉसवर. आणि मला वाटतंय 2 गुणाची लढत करून जाईल. एक दिला तरी मला वाटतं पॉईंट टाइम निघून जाईल मित्रांनो. घाई करण्यासारखं काही वातावरण नाही, त्याला पॉईंट दिला तर चालेल. 6-13 अशी लढत मला वाटतंय त्याला पॉईंट तर दिलेलाच आहे. आणि ग्राउंड नंबर 1 वर 14-14 अशी काटेकी टक्कर म्हणावी लागेल. मथुर आणि बकासूर अशी लढत मला वाटतं 5-5 इंडियावर काय पंच